आपल्यासारखीच एक शाळा असते आणि जसं आपण आज दिवे आणले होते, दिवे सजवून छान आणले होते की नाही, तसेच त्या शाळेमध्ये सुद्धा त्या मुलांनी त्यांच्या शिक्षकांनी सांगितल्यामुळे दिवे सजवून आणले होते. मग सगळ्या मुलांनी छान छान दिवे सजवून आणले. त्यामधली चिनू नावाची एक मुलगी होती, तिने सुद्धा एक दिवा आणला होता. परंतु तो दिवा अतिशय एकदम नवा कोरा करकरीत नव्हता, थोडासा तुटलेला होता खालून. आणि मग काही मुलांच्या स्वभावानुसार काही मुलं हसायला लागले. अरे अरे अरे, मोडका चांगला तुटका चांगला दिवा. आणि जेव्हा ते सर्व दिवे सोबत सगळे मांडल्याच्या नंतर काय झालं की त्या मुलीला खूप वाईट वाटायला लागलं किंवा आपला दिवा कसा आहे सगळ्यांसारखा खूपच छान नाही. मग सगळे मुलं एकत्रित झाल्याच्या नंतर शिक्षक येतात आणि विचारतात कोणी कोणी आणल्या दिवा. सगळेजण एकत्र, सर त्या चिनूनं बघा ना कसा दिवा आणला, जुनाचा आहे, खराब दिवा आहे तो. चिनूला खूप वाईट वाटते. मग चिनूला तिचे शिक्षक विचारतात, बाळा हा दिवा का बरं आणला तू, काय आहे असं या दिव्यामध्ये. ती म्हणाली, सर माझा हा दिवा खूप जुना आहे, माझ्या आजीने तयार केलेला हा दिवा आहे आणि म्हणून त्या आजीची आठवण प्रत्येक दिवाळीला माझी आजी हा दिवा लावत होती आणि म्हणून हा दिवा मी आणला. शिक्षकांना छान वाटलं. परंतु चिनूने त्याच्या पुढे एक गोष्ट सांगितली सरांना. ही मुलं बरेच वेळची मला हसत आहेत, परंतु सर एक गोष्ट मला सांगायची आहे. सर म्हणतात सांग ना बेटा. चिनू म्हणाली, सर दिवा कसा आहे याला काहीही महत्त्व नाही. दिवा इतरांचं जग उजळते, दिवा अंधार दूर करते, याला खूप महत्त्व आहे. म्हणून दिवा जुना आहे की दिवा नवीन आहे याला काहीही महत्त्व नसून दिवा उजेड कसा देतो याला खूप महत्त्व आहे. या गोष्टीतून आपल्याला हे घ्यायचं आहे की दिवा हा जुना किंवा नवा नसते. दिव्याचं महत्त्व कशामुळे आहे, त्याच्या उजेडामुळे आहे. आणि उजेड असा असते की तो उजेड फक्त उजेड नसतो, ज्ञानाचा उजेड असतो, संस्काराचा उजेड असतो. तसंच कोणता माणूस दिसायला कसा आहे याला काहीही महत्त्व नसते. त्याचं चेहरा कसा आहे, त्याचा रंग कसा आहे याला काही महत्त्व नसते. परंतु दुसऱ्यासाठी तो मदत किती करते, चांगला किती आहे, कोणत्या गोष्टी कोणते गुण त्याच्यामध्ये आहेत, कोणत्या गुणामुळे त्याची ओळख आहे, हे फार महत्त्वाचं असते. म्हणून कोणाच्याही दिसण्यावरून त्याची परीक्षा आपल्याला करता येत नसते, तर त्याच्या असण्यावरून, त्याच्यामध्ये गुण काय आहेत त्यावरून आपण त्याची परीक्षा करायला पाहिजे. तसंच आपल्या शाळेमध्ये सुद्धा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा ज्याच्यामध्ये गुण चांगले आहेत, रंगरूप नाही म्हणत आहे, ज्याच्यामध्ये गुण चांगले आहेत त्या मित्राची आपल्याला संगत ठेवायची, त्याच मित्रासोबत आपण राहायचं. कारण काय माहिती आहे का, चांगल्या लोकांसोबत जर राहिले, चांगल्या मित्रांसोबत जर राहिले तर त्याचे गुण आपल्यामध्ये उतरत असतात आणि वाईट संगतीत जर आपण राहिलं तर वाईट गुण आपल्यामध्ये येत असतात.